नमस्कार. मी निरंजन. निजी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपल्या देशाचे तडीपार गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी एका चॅनलला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की ती 130वी घटना दुरुस्ती लोकसभेमध्ये ते जे आणत आहेत, भाजप सरकारतर्फे आणली जाते, तर ती नैतिकतेच्या आधारावरती आम्ही आणतोय की 30 दिवस तुरुंगात राहिलेल्या व्यक्तीला पदावरती, मुख्यमंत्री पदाच्या किंवा मंत्रिपदाच्या किंवा पंतप्रधान पदाच्या पदावरती राहण्याचा काहीही नैतिक अधिकार असायला नको. आणि म्हणून नैतिकतेच्या भावनेतून आम्ही हे 130वी घटना दुरुस्तीचं बिल हे आणलेलं आहे. आणि जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की मुळात स्वतः तडीपार, स्वतः 94 दिवस तुरुंगात राहिलेला, स्वतः 2 वर्ष गुजरातमधून तडीपार केलेला सर्वोच्च न्यायालयाने असा मनुष्य नैतिकतेच्या बाता करतोय. जो 370व कलम हटवलं त्यावेळेला लोकसभेमध्ये असं विचारलं गेलं होतं की आज फारुख अब्दुल्ला हे सभागृहामध्ये का दिसत नाहीयेत, तेव्हा या दिवाळखोर तडीपार माणसांनी असं वक्तव्य केलं होतं की उनको क्या कनपट्टी पे बंदूक रख के लेके आऊं क्या. म्हणजे ज्या गृहमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांसारखा माणूस बसला, त्या खुर्चीमध्ये बसणारा माणूस हा असा छपरी टपोरी भाषा वापरतो रस्त्यावरच्या गुंडासारखी. आणि 370 कलम हटवल्यानंतर काश्मीरमधल्या सर्व राजकीय नेत्यांना कित्येक महिने तुरुंगात ठेवलं होतं, कित्येक महिने. मग ते सगळेजण अपात्र का? त्या सगळ्यांना अपात्र करणार का? काहीही कारण नव्हतं. त्यांनी काहीही भाषण केलं नव्हतं, वक्तव्य केलेलं नव्हतं, स्टेटमेंट दिलेलं नव्हतं, कुठलाही गुन्हा केलेला नव्हता. त्या सगळ्यांना तुरुंगात डांबलं होतं महिनोन महिने. आणि हा माणूस नैतिकतेची भाषा करतो. या सगळ्या जणांना त्यांनी राजकारणातून निवृत्त करून टाकलं असतं या असा जर घटना दुरुस्ती त्यावेळेला असती तर. मुद्दाम मी एक चॅट जीपीटी वरती यादी मागितली की ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सनी आतापर्यंत अटक केलेल्या राजकीय नेत्यांची गेल्या 10 वर्षातली यादी मला हवी. 20 मिनिट चॅट जीपीटी शोधत होतं. 2014 साली सर्वात पहिले अटक केली होती मदन मित्रा नावाच्या तृणमूल काँग्रेसच्या बंगालमधल्या एका मंत्र्यांना. आणि शारदा चिट फंड वगैरे असं त्याला ती केस होती. डिसेंबर 2014 मध्ये त्यांना अटक केली. त्यानंतर वर्ष दीड वर्षानंतर काहीतरी त्यांना जामीन मिळाला. आजही ती केस चालू आहे. म्हणजे हे जे त्याच्यानंतर बोलतात ना की समजा तुम्ही निर्दोष सुटलात तर मग तुम्ही परत तुमच्या मंत्रिपदाच्या ह्याच्यामध्ये येऊ शकता, राजकारणामध्ये येऊ शकता. 2014ला झालेली केस वर्ष दीड वर्ष तुरुंगात ठेवल्यानंतर 2025 पर्यंत त्याचा निकाल लागलेला नाही, ती पुढे सरकलेली नाही. त्याच्यानंतर 2016 तपस पॉल, पुन्हा तृणमूल काँग्रेसचेच नेते, सुदीप बंदोपाध्याय, तृणमूल काँग्रेस 2017, नंतर प्रवत बिस्वाल, बिजू जनता दल ओरिसाचे, 2018 कार्ती चिदंबरम INX न्यूजच्या केसमध्ये, नंतर पी चिदंबरम, त्यांना ठेवलं 100 दिवस पेक्षा जास्त तुरुंगामध्ये. नंतर सुब्रत मुखर्जी, मदन मित्रा, सोवन चॅटर्जी, पुन्हा 2021ला त्यांना अटक केली. मदन मित्रांना 2014ला केलीच होती, पुन्हा 2021ला केली. त्यानंतर तेलंगणामधले माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी कविता, KCR जे तिथले मुख्यमंत्री होते त्यांची मुलगी, तिला तर तिहार जेलमध्ये ठेवलेलं होतं. त्यात यांना पण म्हणजे चिदंबरम आणि यांना पण तिहारमध्येच ठेवलेलं होतं. 2016ला छगन भुजबळ, समीर भुजबळ 2.5-3 वर्ष तुरुंगामध्ये होते. त्याच्यानंतर DK शिवकुमारांना सुद्धा जेलमध्ये ठेवलेलं होतं. अनिल देशमुख आपल्याला माहिती आहे 14 महिने तुरुंगामध्ये होते आणि नंतर त्यांच्यावर काही केसच नाही असं सुरू झालं. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये तर म्हणजे छगन भुजबळ, समीर भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत असे अनेक राजकीय नेते हे 1 महिन्यापेक्षा जास्त तुरुंगामध्ये ठेवले गेले. संजय राऊत 100 दिवस तुरुंगामध्ये होते.
असे किती जण आहेत म्हणजे हे पार्थ चॅटर्जी, सत्येंद्र जैन, माणिक भट्टाचार्य. सत्येंद्र जैनला 1.5-2 वर्ष तिहार जेलमध्ये ठेवलं आणि त्याच्यानंतर न्यायालयामध्ये गेल्यानंतर न्यायालयाने सांगितलं यांच्या विरोधात केसच होऊ शकत नाही. त्यांना 2 वर्ष तुरुंगात ठेवलं. दिल्लीचे आपचे मंत्री होते याच्यात. ही एवढी मोठी यादी आहे. हेमंत सोरेनचं काय झालं आपण पाहिलं. आणि इतक्या जणांचं राजकीय कारकीर्द या माणसांनी 30 दिवसापेक्षा जास्त तुरुंगात राहिलात म्हणून संपवून टाकली असती. विरोधकांचं राजकीय करिअर संपवून टाकण्याचं हे षडयंत्र आहे अमित शहाचं. काही नैतिकतेचं नाहीये. इनफॅक्ट नैतिकतेचा आणि भाजपचा आणि RSSचा दूरचा संबंध नाहीये. नैतिकता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी हे 2 ध्रुव आहेत. दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव इतके लांब आहेत परस्परांपासून. आणि कुठे कुठे नैतिकता दाखवायला पाहिजे होती भारतीय जनता पक्षाने. ज्याच्या लॅपटॉपवरती 3700 व्हिडिओ मिळाले, 3700 व्हिडिओ 3 वर्षात रेकॉर्डिंग केलेले, वेगवेगळ्या महिलांवरती केलेल्या अत्याचाराचे, अशा प्रज्वल रेवण्णांना भारतीय जनता पक्ष तिकीट देतो, मंचावरती आणतो आणि त्याचा प्रचार करायला नरेंद्र मोदी जातात. इतक्या मोठ्या बलात्कार्याचा तेव्हा नैतिकता यायला हवी होती. बिल्किस बानोच्या बलात्काराच्या खटल्यामध्ये जेव्हा ते विश्व हिंदू परिषदेचे पकडलेले सगळे आरोपी 15 ऑगस्ट 2022ला भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सोडून दिले गृह मंत्रालयाने, त्या दिवशी याला शरम वाटायला पाहिजे होती नैतिकतेच्या मुद्द्यावर. या तडीपारला यांचा मंत्री अजय टेनी, ज्याच्या पोरांनी त्याच्या जीप खालती 5 शेतकरी चिरडून मारले लखीमपूर खिरीला, तेव्हा नैतिकतेचा विचार करायला हवा होता. शेतकरी किमान हमी भाव मागण्यासाठी, MSP मागण्यासाठी आंदोलन करत असताना त्यांच्यावरती अश्रुधूर चालवला, त्यांच्यावरती पाण्याचे फवारे मारले, त्यांच्यावरती लाठीचार्ज केला, रस्त्यामध्ये खिळे ठोकले. हमी भाव, त्यांनी पिकवलेल्या भावात म्हणजे उत्पादनाचा कमीत कमी भाव, जास्तीत जास्त नाही मागत, मॅक्सिमम रिटेल प्राइस नाही मागितली, मिनिमम सपोर्ट प्राइस मागितली. तेव्हा त्या शेतकऱ्यांवर हे सगळं केलं. त्यांना अतिरेकी म्हणून झालं, त्यांना पाकिस्तानचं फंडिंग, चायनाचं फंडिंग सगळं बोलून झालं. तेव्हा शरम वाटायला पाहिजे होती नैतिकतेच्या मुद्द्यावर. आसिफा नावाच्या मुलीचा जम्मूमध्ये 8 वर्षाची मुलगी, जम्मू काश्मीरमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात 15 दिवस बलात्कार झाले तिच्यावर. आणि आरोपींना पकडल्यानंतर याच नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळातले 2 मंत्री त्या बलात्काऱ्यांचं समर्थन करण्यासाठी म्हणून मिरवणूक करतात. तेव्हा शरमनी चुल्लूभर पाण्यामध्ये डुबून मरायला हवं होतं. खरं तर हाथरस सारखी घटना झाली. बलात्कार झालेली मुलगी, ज्यावेळेला हे सगळं भांडाफोड होईल हे लक्षात यायला लागलं, त्यावेळेला तिला मृत घोषित केलं आणि तिचा मृतदेह तिच्या आईवडिलांच्या हवाली न करता पोलिसांनी मध्यरात्री 3:30 वाजता परस्पर जाळून टाकला. तेव्हा कुठे गेली होती नैतिकता शेण खायला यांची. पठाणकोटमध्ये ज्या वेळेला हल्ला झाला, अतिरेकी हल्ला झाला, त्यावेळेला पठाणकोटच्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळेला यांनी ISI ला बोलावलं भारतात त्या हल्ल्याचं इन्व्हेस्टिगेशन करायला. त्यावेळेला कुठे गेली होती नैतिकता? गू खात होती का? इलेक्ट्रोल बॉन्ड, भारतीय जनता पक्षाने आणलेले इलेक्ट्रोल बॉन्ड, ज्याचं समर्थन नरेंद्र मोदी पासून हा तडीपार पण करत होता अमित शहा, त्या इलेक्ट्रोल बॉन्डला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने गैरसंविधानिक ठरवलं. गैरसंविधानिक ठरवलं. गैरसंविधानिक कृत्य करणारं केंद्र सरकार. तेव्हा लाजेपोटी या सर्वांनी राजकारणातून निवृत्ती घ्यायला हवी होती. ज्या संविधानाचं संवर्धन करायचंय, संरक्षण करायचंय, ज्या संविधानात तुम्ही आता घटना दुरुस्ती आणू पाहताय पुन्हा एकदा, ते तुम्ही केलेलं एक कृत्य ज्याच्यात हजारो कोटी रुपये गोळा केले, ते सर्वोच्च न्यायालयाने गैरसंविधानिक ठरवलं. तेव्हा शर्मेपोटी राजकारणातून निवृत्ती घ्यायला हवी होती. भारतभर ऍक्सिडेंट चालू आहेत रेल्वेचे, पूल पडतायत, रस्ते पडतायत,
त्यावेळेला त्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवायला जाणारा मोदी त्या प्रत्येक अपघातानंतर राजकारणातून निवृत्ती घ्यायला पाहिजे होती, राजीनामे द्यायला पाहिजे होते. आज तागायत रेल्वे मंत्री राजीनामा देत नाही, रील बनवत फिरतो सगळीकडे. कारगिलमध्ये शवपेट्यांचा घोटाळा केला होता वाजपेयींच्या काळात. सैनिकांच्या मृतदेह परत आणण्यासाठी जे शवपेटिका विकत घेतल्या जात होत्या त्या शवपेट्यांमध्ये सुद्धा पैसे खाल्ले होते. नैतिकतेच्या भाषा करतो हा तडीपार. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान पडलं, कोणी दिला नैतिकतेसाठी राजीनामा? लाल बहादूर शास्त्रींनी परंपरा सुरू केली होती नैतिक जबाबदारी घेण्याची दर वेळेला, आणि 2014 पर्यंत ही परंपरा राहिली. माधवराव सिंधियांनी राजीनामा दिला होता रेल्वेचा अपघात झाला तर. माधवराव सिंधिया रेल्वे मंत्री होते. लाल बहादूर शास्त्रींनी राजीनामा दिला होता रेल्वेचा अपघात झाला तेव्हा. यांनी कुठली नैतिक जबाबदारी घेतली? यांनी भाजपने जेव्हा जेव्हा आरोप केले, कोल घोटाळा असेल, CWG असेल, आणखीन काय 2G 3G स्पेक्ट्रमचा असेल, प्रत्येक वेळेला ज्याच्यावरती आरोप झाला त्याला राजीनामा द्यायला लावला, त्याला अटक झाली. ए राजाला अटक झाली, कनिमोळीला अटक झाली, सुरेश कलमाडी तुरुंगामध्ये होते, CWGचे आरोप झाले तेव्हा. आणि हे सगळेजण सगळीकडे बोलत होते, नरेंद्र मोदी पासून अमित शहा पर्यंत सगळेजण या घोटाळ्यांबद्दल. काय झालं न्यायालयात? न्यायालयाने सांगितलं या सरकारनी पुरावेच आणले नाहीत केस चालवण्यासाठी. भाजप सरकारनी, मोदीच्या सरकारनी पुरावेच आणले नाहीत. आणि हा तडीपार ज्यांनी बिल्किस बानोच्या बलात्काऱ्यांना सोडून दिलं होतं तो गृहमंत्री, त्यांनी ही भाषा वापरावी. ते मणिपूर 3 मे गेल्या वर्षी 3 मेला जळायला सुरुवात झाली, आता 2 वर्ष उलटून गेली त्याला. आजही मणिपूर जळतंय. अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी कोणाची आहे? याच तडीपारची आहे ना. देतोय का राजीनामा नैतिकतेची जबाबदारी घेऊन? फार नैतिकतेच्या गोष्टी करतात. आता बिहारच्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान जाहीर सभांमध्ये सांगतोय की घुसखोर आलेत, घुसखोर आलेत. घुसखोर आलेत हे अपयश कोणाचं? अमित शहा गृहमंत्री आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अमित शहाच्या अंतर्गत येतो, ताब्यामध्ये आहे, अंडर आहे. तो स्वसंरक्षण मंत्री राजनाथ सिंग, त्याचं सैन्य उभं आहे सीमेवर. आणि मग घुसखोर आले आतमध्ये. देता का नैतिकतेवरून राजीनामे? खरं तर असं वक्तव्य करायच्या आधी पंतप्रधानांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता मोदींनी, नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून. पण नैतिकतेचा आणि यांचा कवडीचा संबंध नाहीये. इतकं घाणेरडं समर्थन केलं जात आहे. आणि ज्यांच्या तोंडामध्ये नैतिकता हा शब्द सुद्धा शोभत नाही यांच्या जिभेवर, ते बाता मारतायत. पण विरोधकांचं राजकारण संपवण्यासाठीचं हे जे षडयंत्र आहे, जे व्होट चोरी उघडकीस आल्यामुळे आता हे करायला सुरुवात झालेली आहे, हे नॅरेटिव्ह टिकणार नाही. हे बिलकुल टिकू शकणार नाही. ही व्होट चोरी केलेली आहे. या देशातल्या 79 मतदारसंघ आहेत, त्यात महाराष्ट्रातले लोकसभेला 11 मतदारसंघ आहेत महाराष्ट्रातले, ज्याच्यामध्ये व्होट चोरी झाली. त्याच्यावरती एक स्वतंत्र भाग करेनच. पण ही व्होट चोरी पोटी लोकसभेमध्ये आज यांची सत्ता आहे. व्होट चोरी केली नसती तर नरेंद्र मोदी स्वतः सुद्धा पराभूत होता या निवडणुकीत. दुपारपर्यंत 70,000 मतांनी मागे होता. त्यानंतर 1.5-2 तास सगळं बंद, कुठलाही आकडा जाहीर नाही, काही नाही. आणि मग 2 तासानंतर डायरेक्ट 1.5 लाख मतांनी निवडून आला म्हणून सांगितलं. झालेल्या मतदानापेक्षा जास्त 1,80,000 मतमोजणी जास्त झाली. त्या सगळ्यावरती डिटेल भाग होतीलच. पण नैतिकतेच्या बाता आता नागरिकांनी यांच्या तोंडून खपवून घ्यायला नकोत. मी वारंवार जे सांगतो की जिथे जिथे भाजपवाले दिसतील तिथे त्यांची निर्भत्सना करा या व्होट चोरीसाठी. बिलकुल लक्ष ढळलं नाही पाहिजे इकडे तिकडे. यांना व्होट चोरीवरून लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करायचंय. ते होऊ द्यायचं नाही. आणि ते होऊ न देणं हे तुमचं आणि माझं प्रत्येकाचं कर्तव्य आहे.
हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा. जास्तीत जास्त जणांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. जास्तीत जास्त जणांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. असंच खणखणीत उत्तर यांच्या प्रत्येक थोतांडावरती आम्ही देत राहू जोपर्यंत तुमचं समर्थन आहे. आजच्या या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.